नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी या प्लॉटचा आपण व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये ज्यावेळी आपण जून महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची जी लागवड करतो त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला प्रामुख्याने रोपं चांगल्या पद्धतीने सेट झाली पाहिजेत. त्याचबरोबर स्टमची जाडी असेल, बुडालगत फुटवा असेल, रोपांना चांगल्या प्रकारे ग्रीनरी असेल, कोणत्याही प्रकारचा नागाळे असेल, थ्रिप्स असेल किंवा कोणत्याही आळीवर्गीय कीटक असतील किंवा रोपं चांगली सेट होऊन सुरुवातीपासूनच बुडालगत फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे, स्टमची जाडी झाली पाहिजे, मग निरोगी रोप हे कमी खर्चामध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाला पाहिजे. त्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. आता प्रामुख्याने या स्टेजला प्लॉट आला अशा पद्धतीने फ्लॉवरिंग निघायला चालू झालं किंवा पहिला गस हा निघायला चालू झाला. याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा जो आता मान्सूनचा पाऊस चालू झाला आहे त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण असेल, कोणती फंगीसाईड वापरली पाहिजेत, इन्सेक्टिसाईड असेल किंवा खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये आपल्याला ICL कंपनीचं 8-24-24 की ज्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघणार आहे, फुटव्यांची सुद्धा संख्या जास्तीत जास्त मिळणार आहे व त्या फुलाचं जे फ्लॉवरिंग निघालं आहे त्याचं चांगलं हे सेटिंग होणार आहे. त्यासाठी एकरी 5 किलो 8-24-24 त्याच्यासोबत कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे 2 लिटर हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं जर तुमच्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात वाढ होत असेल किंवा शेंडा जास्त चालत असेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचा वापर न करता ICL कंपनीचं कॅल्सिपॉस 0.5515 प्लस 5% कॅल्शियम पाहायला मिळतं त्याचा वापर करा. त्याच्यासोबत बोरॉन हे 500 ग्रॅम द्या. हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे सुरुवातीच्या ॲप्लिकेशनमुळे आपल्याला प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे. आता फुलकळी निघाली, सेटिंग झालं, त्याच पद्धतीने त्या मालाची फुगवण झाली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा डाग आला नाही पाहिजे किंवा क्रॅकिंग झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी दुसरं ॲप्लिकेशन तुम्ही कॅल्शिपॉसचं देऊ शकता. ही 2 ॲप्लिकेशन झाली चांगल्या पद्धतीने प्लॉट हा पूर्ण तुमचा भरगच्च होणार आहे. प्लॉट पूर्ण दोन्ही रोपामधील अंतरसुद्धा माखून जाणार आहे. पहिले बांधणीनंतर दुसरी बांधणसुद्धा येणार आहे. याच्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन झालं, त्याच्यानंतर कॅल्शिपॉसचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर प्रामुख्याने जी फुलकळी निघत आहे किंवा जे कंटिन्यू फुटव्यामधून जे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याच्या सेटिंगसाठी तुम्ही 0.60-20 असेल किंवा 0.44-44 असेल याचा वापर करू शकता. 0.60-20 सोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट एकरी 5 किलो, 0.60-20 4 किलो याचंसुद्धा ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. अतिरिक्त कोणताही खर्च करण्याची गरज नाही. वारंवार ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील किंवा वारंवार खतांचं ॲप्लिकेशन हे देण्याची कोणतीही गरज नाही. चांगल्या पद्धतीने प्लॉट हा सेट होईल. आता ह्या स्टेजला प्लॉट आला कोणती फवारणी करायची तुम्ही चांगली फवारणी घेऊ शकता. ज्याच्यामध्ये सिमोडीस घेऊ शकता एकरी 240 मिली, त्याच्यासोबत मिराविस डिओ घेऊ शकता. याचा थोडा खर्च जास्त होणार आहे परंतु कव्हरेज हे तुम्हाला जास्त दिवस मिळणार आहे. ती जर फवारणी घ्यायची नसेल तर तुम्ही घेऊ शकता डेलिकेट इक्वेशन प्रो याचा एक स्प्रे देऊ शकता की जे ढगाळ वातावरणामुळे मध्ये आपल्याला प्रामुख्याने नागाळे असेल किंवा शेंड्यामध्ये जी आपल्याला आळी पाहायला मिळते किंवा ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंगचं सेटिंग होणार आहे, बारीक बोराच्या आकाराची फळं तयार होणार आहे, फळ पोखरणाऱ्या आळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो. त्याच्यासाठी डेलिकेट इक्वेशन प्रो वापरू शकता किंवा सिमोडिस मिराविस डिओ याचा स्प्रे देऊ शकता. याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसानंतर प्रामुख्याने एक स्प्रे द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत बोरॉन 1 ग्रॅम, रोको 1 ग्रॅम व 6BA हे 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याचा एक गच्च स्प्रे देऊन घ्या की ज्याच्यामुळे पिकात जे सायटोकायनिन लेवल वाढलेले आहे किंवा अतिरिक्त वाढ जी होत आहे ती थांबणार आहे. त्याच्यामुळे अनावश्यक वाढसुद्धा थांबते. ज्या प्लॉटमध्ये म्हणजे जास्तीत जास्त शेंडा चालत आहे त्याच्यामध्ये तुम्ही चमत्कार 0.34 बोरॉन त्याच्यासोबत एखादा फंगीसाईड हा सुद्धा स्प्रे देऊ शकता की शेंडा कंटिन्यू जो जास्त चालत आहे तो थांबवण्यासाठी. त्याच्यानंतर कोणतेही अतिरिक्त PGR टॉनिक असतील किंवा अतिरिक्त खतं याचा वापर करायचा नाही. जर वाटत असेल फ्लॉवरिंग कमी आहे किंवा फ्लॉवरिंगचं चांगल्या पद्धतीने सेटिंग होत नाही त्याच्यासाठी तुम्ही टाटा बार वापरू शकता किंवा दमन कंपनीचं दमन प्लस वापरू शकता. जर फ्लॉवरिंग कमी असेल, जास्तीत जास्त फ्लॉवरिंग मिळवायचं सेटिंग व्हायचं आहे त्याच्यासाठी ती फवारणी करू शकता. व फंगीसाईडमध्ये प्रामुख्याने ज्यावेळी कंटिन्यू पानं ओली राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कासुबिकोसाईड असेल किंवा कोनिकाचा सुद्धा वापर घेऊ शकता की ज्यामुळे जो जीवाणूजन्य करपा असेल किंवा विषाणूजन्य करपा असेल याच्यासाठी तो वापर करू शकता. किंवा त्याच्यासोबत जर अनेक फवारणी तुम्ही करू शकता की ज्याच्यामध्ये शिनवा व त्याच्यासोबत तुम्ही इजुकी याचासुद्धा वापर करू शकता की ह्या फवारण्यांचं जर थोडं कॉस्टिंग जास्त जाणार आहे परंतु कव्हरेज हे जास्त दिवस मिळणार आहे. त्याच्यामुळे वारंवार 2 ते 3 दिवसानं फवारणी करण्याची गरज नाही. 10 ते 15 दिवस जरी तुम्ही फवारणी जरी लांबली तर तुम्ही सिमोडिस मिराविस डिओ असेल किंवा डेलिकेट इक्वेशन प्रो असेल किंवा शिनवा इजुकी असेल याचा जर वापर केला तर कव्हरेज तुम्हाला जास्त दिवस मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.